हेलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग गाइस। थोड़ा बहुत वॉक कर रही हूँ मैं। देखिए पूरा ग्रीनरी ग्रीनरी ग्रीनरी। हाँ हे इकडे आहे मी। इकडून या, इकडून पोर्च मधून। क्या बोल रहे गाइस, ये देखते हैं क्या बोल रहे हैं, आवाज दे रहे हैं। काय बोल रहे हो? चलिए गाइस, तो चलते हैं नीचे। पांडू को दिखाते हैं गाइस, इसका पांडू को दिखाते हैं। हमारा पांडू, हमारा स्पेशल डॉगी। हो का पांडू? पांडू पांडू राजा है। अरे बाप ले बाप 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 बाप। गाइस ये है वो पांडू। अरे बाप ले पांडू, ये भीतर आहे का रे? ये दही भात खाते का? काय झालं पांडू, तू ओळखलं नाही का? कोण आहे पांडू? कोण आहे पांडू? ओले बापले, ओम पिल्ला काय झालं? काय झालं तुला? ओले बापले काय झालं? कुठे काय चालला होता तू रात्री? कुठे असतो? कुठे असतो पांडू? हे पा आपल्यावर भूकत नाही तो। गाइस वो हमारे घर का पांडू था, तो पांडू से मिला दिया हमने आपको। और वो ना पहचान नहीं रहा है वो कौन है, उसे लग रहा है कौन है, तो अभी चले गया है। अभी आएगा वो बाद में। तो गाइस देखिए मेरे घर पे ये कड़ी पत्ते का पेड़ हमको पुणे में ख़रीद के लाना पड़ता है, यहाँ पे हमको घर पे मिलता है। और देखिए कड़ी पत्ता कितना फ्रेश है। और आम का भी पेड़ लगाया मेरी सासू मॉम ने, वो भी दिखाऊंगी। आजी आजी काय म्हणता? देखिए ये आजी है, और वो देखिए पांडू। ए पांडू इकडे। गाइस वो आजी को सुनाई नहीं देता है, वो कदी आली कब आई ये पूछ रहे हैं। ये यहाँ पे पड़ोस में रहते हैं। ए पांडू, पांडू देखिए कैसे घूम रहे। पांडू रे पांडू, दुकान मांडू, दुकानाची किल्ली हरवली। तर मित्रांनो, तर आता माझी आंघोळ झालेली आहे। आता किती वाजले? आंघोळ आणि पूजा झालेली आहे, पण आता 3:30 वाजले। माझं डोकं दुखत होतं, त्यामुळे मी झोपले होते 1:30 वाजेपर्यंत। तर आई आहे ना, माझ्या सासूबाई आहे, त्यांनी आज सगळा स्वयंपाक वगैरे केला गाईज। आणि आज मी आयतं जेवणार आहे बघा। या सगळे जेवायला, सगळ्यांना जय गुरुदेव, या जेवायला। भाजी केली आहे माझी फेवरेट, येस। आणि मटकीची भाजी, वांगे आणि वांगे। चला मी तुम्हाला दाखवते आईनी काय काय जेवायला बनवलं जेवण। तर मित्रांनो, आईनी पाटोड्याची भाजी केली आहे, यांची स्पेशल। यांना खूप आवडते आईच्या हातची पाटोड्याची भाजी। मी पण रेसिपी टाकली होती, पण मला काही तशी जमत नाही आईसारखी, पण खूप टेस्टी आहे। या जेवायला वरण मस्त तूप टाकून, आलू काय शिमला मिरची, आलू टमाटरची भाजी, मटकीचं उसळ आणि हे वरण, लोणचं आजीकडचं, हे यांच्या आजीकडचं लोणचं आहे, सलाद आहे, आणि हे काय पोळीचा चिवडा आहे। तर या मित्रांनो, सासूबाईंनी आयतं वाढून दिलं, जेवायला या। बसतो आता जेवायला। गाईज सगळ्यांचं जेवण झालं बघा, मी एकटीच बसली जेवायला। आयतं जेवण भेटलं की मजा येते, माणूस जास्त जेवतो। काही असं नाही आहे, खूप तिखट झालं आहे। म्हणजे अकोलेकर एवढे तिखट भाज्या बनवतात ना, म्हणजे मीच किती मिरची खाते, पण हे ट्रिपल आहे। आणि छान झालं आहे सासूबाईंच्या हातचं, मज्जा। सासूबाईंच्या हातचं मज्जेत जेवण आहे बघा। सगळ्यांचं जेवण झालं, उठले सगळे, मीच बाकी। आणि घाम बघा कसा आला, घाम कसला आला। साडी घातली बरं का, दाखवते तुम्हाला। जेवण वगैरे झालं आहे आता, आणि आज मस्त आयतं जेवायला भेटलं, कारण की आज जरा मी लेट उठले, पण उद्यापासून मी कामाला लागेल माझ्या। आणि गाईज
तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि सोबत तुम्हाला काय सांगू, काय नाही, बस आम्ही आलो आहे घरी. हे बघा तुमचे दादा आता टी शर्ट घालत आहे, कारण की आता व्लॉगिंग करताय ना आम्ही, त्यामुळे टी शर्ट घालत आहे. चला तर दादांना तुम्हाला भेट करून देते, दादांची तुमच्या, बरं का. यापुढे आता तुमचे दादा व्लॉग बनवणार आहे. घ्या ओव्हर टू मिस्टर अनिकेत ढोले. आणि आम्ही आलेलो आहे अकोल्याला गाईस. जर तुम्हाला माहिती नसेल, कालचा ब्लॉग नसेल बघितला तर तुम्हाला सांगून देते, आम्ही आमच्या घरी अकोल्याला आलेलो आहे. मित्रांनो, सर्वांना शुभ रविवार. आणि खूप छान वाटत आहे घरी आलो आहे आम्ही आमच्या गावात, आमच्या घरी अकोल्याला. हे बघा छान मस्त झाड आहे इथे, खूप ग्रीनरी. ॲक्च्युली एवढी ग्रीनरी आमच्या घरी की तुम्हाला दाखवेल मी. समोर गार्डन आहे छान मस्त, आणि त्या गार्डनमध्ये एवढे सारे झाडं आहेत. आणि केळीचे झाडं तर खूप छान आहेत, ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. संध्याकाळला दाखवेल, उद्याला दाखवू. थोडासा मी बिझी आहे, उद्या पण बिझी राहील, पण तरी पण तुम्हाला मी नक्की दाखवेल. हे दीदी फुल ऑन सुनबाई झालेली आहे. आणि छान मस्त दीदीने साडी घातली आहे, अटायर केला आहे. आज दीदीचं खूप डोकं दुखत होतं तुमच्या, पण आता थोडीशी ती रिलॅक्स झाली आहे. आणि मी माझ्या घर आमच्या सासूबाईंनी लावलेला आमचा परिसर. बापरे बा ना, किती मोठं झालं. हे आहे मंदिरातला, हा मंदिर आहे इथे गणपती बाप्पांचं. आणि इथे खूप सारे झाड आहे, एवढे सारे झाड आहे, तुम्हाला दाखवेल मी. हे आंब्याचं झाड आहे इथे, हे आमच्या घरचं आहे. बापरे किती मोठं झालं. हे बघा किती जाऊ छान मस्त. तुम्हाला मी वरचं झाड दाखवतो, छान मस्त मोठं झालेलं मोठं झाड आहे. तिथे रील काढू आता. हे बघा, ही तुमच्या दीदीनी म्हणजे विशाखानी बरं नेम प्लेट आहे. याची पूर्ण शक्यता आहे. आणि बघा बॅकग्राऊंड किती छान दिसतंय बरं. तर आता एखादी रील काढते मी. आणि गाईज माझी रील्स आणि व्हिडिओज बघा यार, तुम्ही बघत का नाही आहे. आणि ही जी साडी घातली याची मेमरी सांगते मी. ही ती पहिली साडी आहे जेव्हा मी घातली होती लग्न झाल्यावर. ज्या दिवशी मी घरी आली होते ना, तर ही ती पहिली साडी आहे जी मी घातली होती, वेअर केली होती. तर ही साडी मी खूप छान प्रकारे जपून ठेवलेली आहे. मी म्हणजे ही रोज नाही घालत, स्पेशल ओकेजन असला काहीतरी तर. आणि मला ब्लॉग करायचा होता, त्यामुळे मी घातली आज ही साडी. तर हो गाईज, ही आहे ती साडी, पहिली साडी लग्नानंतर मी घातलेली. तो ये देखिए दोस्तों, आपके दीदी का दुकान दिख गया मुझे फाइनली. विशाखा नाम का दुकान मिल गया है. यार तुमचे दाजी काय करून राहिले इथे बसून? तुम्ही काय करताय वरती बसून? हो मी फील घेतोय छान मस्त झाडांचा, हवेचा, इथल्या मातीचा, माझ्या जुन्या आठवणींचा. हो, हे गाईज माहिती का, मी जवळपास 8 ते 9 महिन्यानंतर आलो माझ्या घरी. येस, मला खूप छान वाटतंय. हो खरंच 8 ते 9 महिन्यानंतर. कबूतर, इथे पण माझे कबूतर आहेत. इथे पण कुठे गेले? मी खिडकीत बसतोय. हा तो बघा कबूतर. हे इथे पण पक्षी आहे. माझे घरचे कबूतर वाट पाहत असतील यार. यांना खूप आठवण येते यार घरच्या कबुतरांची. मिसिंग देम. येस, हे बघा एवढं मोठं झाड आहे, आमच्या घराच्या भोवतीपर्यंत आलेलं एवढं मोठं झालेलं आहे हे झाड. बघा गाईज, पतंग उडवतो छान मस्त, खूप छान. आणि हे जे समुद्र टेरेस दिसतं तुम्हाला मित्रांनो, इथे एवढे कबूतर मुलं सकाळी पतंग उडवतात. आता उडवतात ऍक्च्युली संक्रांतीला. आता जोरात डीजे लावतात फुल. येस, तर मित्रांनो बघा आता मी टेरेसवरून दाखवत आहे. हा वेल बघा किती मोठा. हा बघा आमच्या घराचा वेल किती मोठा झालेला आहे, भरभरून. समोर जे आहे ते गार्डन आहे, गार्डनिंग. आजोबा तिथे खेळतो लहानपणी. आणि मी इथे योगा करते गाईज. ते बघा केळीचं झाड बघा किती मोठं आहे, ते दाखव झूम करून. गाईज मी तुम्हाला नंतर दाखवेल. गार्डन आहे इथे. हे बघा, हे केळीचं झाड आहे, खूप छान दिसतंय. वाव, तुम्हाला मी सध्या पुरती झूम करून दाखवतो. मग मी तुम्हाला फुल ऑन जवळून तिथे जाऊन दाखवेल. येस, अकोलेकर जो पण कोणी PKVला रिलेट करतो कमेंट करून टाका कमेंट सेक्शनला. आणि एवढे छान व्हिडिओ येतात इथे क्लिअर. जायच्या आधी आम्ही तिथे एकदा तरी जाऊ. हो, छान मस्त व्हिडिओ शूट करू. हो, मग संध्याकाळी दाखवते तुम्हाला माझं डेली रुटीन. मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवेल, परवा नाही 26 वगैरेला दाखवेल डेली रुटीन. आणि उद्या तर श्रावण सोमवार आहे, उद्या श्रावण सोमवाराची पूजा वगैरे ते दाखवेल मी तुम्हाला. ठीक आहे, चला तर काही आता थोड्या वेळाने भेटूया आपण. काय म्हणतात बघा, वेलनेस विथ अनिकेतसाठी व्हिडिओ काढायचा क्रेज चढलाय आता. चला मित्रांनो, ते झाड बघा किती सुंदर आहे. वाव, किती छान सुंदर झाड लागले ना.
इथे आधी अदिती राहायची, आता माहिती नाही कोण राहतं, पण खूप सुंदर फ्लावर्स लागतात याला नेहमीच. तर आता वाजले संध्याकाळचे 6 आणि वातावरण असं झालं आहे की पाऊस पण नाही आहे आणि गरमी पण होत आहे, खूप गरम होत आहे खूप जास्त. आणि गाईज आय होप की पाऊस पडला पाहिजे यार अकोल्यामध्ये, खूप गरम होत आहे यार गाईज. गाईज कालचा ब्लॉग आलेला आहे, तर भरभरून तुमचं प्रेम, लाईक्स, कमेंट, शेअरमध्ये प्लीज मला द्यावे. आय होप की तुम्हाला माझे ब्लॉग चांगले वाटत असेल. पांडू आमच्यावर भुकत आहे ना. काय रे पांडू, ये ना इकडे. ए पांडू ये. काय रे, कसा रे तू, असं भुकत असते का? ये गाईज, तो पांडू आम्हाला भीत आहे. हे तुझी बहीण. हाय कर, हाय पिल्लू. आणि गाईज पायल मेहंदी आर्ट्सला इंस्टाग्रामवर फॉलो करा गाईज, खूप सुंदर मेहंदी काढते. अकोल्याला कोणाला मेहंदी काढायची असेल तर प्लीज पायल मेहंदी आर्ट्सला करून घ्या जॉईन. बापरे, किती तिला माय आहे. आला तो दारापर्यंत माझ्यासोबत, त्याला वाटते तुम्ही दोघांसारखे घेते तिने. गाईज ही राम बोलते पण आता बोलत नाही, यात भाव खाऊन राहिली. हे बघा कशी करते गाईज. ए बिल्लू राम. पिवका म्हणते आई ती बिल्लीच पाहिजे होती, म्हणते हा बिल्ला पाहिजेच नव्हता. गाईज हा बोका आहे पण याला बिल्लू म्हणतात. बिल्लू राम नाही म्हणत, आता नंतर बोलेल. आता पांडूला आपण भेटूया. पांडू काय, पांडू ये मा. हॅलो पांडू, काय झालं पांडू? तर मित्रांनो आता आम्ही चाललोय छान अकोल्याची मस्त पाणीपुरी खायला, एक नंबर. चला आमच्यासोबत पाणीपुरी खायला. येस, चला मित्रांनो, मस्त अकोल्याची पाणीपुरी. वाव यार वाव, आम्ही यासाठीच तर अकोल्याला येतो ना मित्रांनो. तर काही अकोल्याचं मार्केट काय आहे हो तिथे? नाही लावशील ना आता, मला लोक जोडतात. पप्पू वडापाव गाईज, पाणीपुरी, अकोल्याची पाणीपुरी फेमस. श्री वडापाव दाबेली सेंटर अकोला गाईज, पाणीपुरी वाव. पण इथे वडापाव बंद आहे, पाणीपुरी सुरू झाली का? श्री बापू वडापाव दाबेली सेंटर नाव आहे आणि इथे पाणीपुरी. कस काय काका? अच्छा, हां बरोबर आहे. ओके, तर यांनी वडापाव सोडून मग पाणीपुरी सुरू केली गाईज. चला, अकोल्याची कुठली पण पाणीपुरी छानच असते बाय द वे. चला मला द्या आता एक पाणीपुरी टेस्ट करून बघावं कसे आहे. तर व्हॉट्सअप करायला सांगा ना. गाइस पहले कांदा डालने का और फिर देखिए. तर मित्रांनो ही आहे खस्ता, या नामचा खस्ता. येस गाइस, खस्ता अकोल्याचा सर्वात फेमस खस्ता. खस्ता. थँक्यू. आम्ही आलो आहे राऊतवाडीमध्ये श्री बापू वडापाव दाबेली सेंटर. खस्ता हे लहानपणीपासून मी जेव्हा ट्युशनला जायचो ना तर खायचा खस्ता. सर्वात फेमस खस्ता, एक नंबर भेटते. चला आता आपण आस्वाद घेऊया. घ्या, खाऊन दाखवा. वाव, मी किती वर्षानंतर खातो खस्ता. अमृत बाई, अमृत. मित्रांनो खरंच सांगते, अशी पाणीपुरी जगात कुठे नाही आहे. जशी अकोल्याची आहे ना तशी पाणीपुरी जगात कुठे नाही आहे. आय कॅन प्रूव्ह इट गाईस. मित्रांनो ही आहे दहीपुरी आणि मसाला पुरी आणि ॲज कम्पेअर टू अदर सिटीज अकोल्यामध्ये बेस्ट आहे दिस गाईस. इज दी वर्ल्ड बेस्ट येस गाईस, दहीपुरी आणि पाणी. अँड वी कॅन प्रूव्ह इट गाईस. तुम्ही या आणि खाऊन बघा हे बघा आता गाइस. ओ गाइस, क्या बात है. ओहो OMG. चला एक मी पण खाऊन बघते आता.
शेवपुरी प्लस दहीपुरी. गाईस बेस्ट आहे बेस्ट. त्याला घ्यायचं आहे आम्हाला. बघा किती छान छान वांगी भाजीपाला. आता भाजीपाला घेऊन घेऊ आणि मग घरी जाऊया. ओके. हे चालले आजीकडे. यांची आजी राहते अकोल्याला. तर काय काय घ्यायचं आहे भाजीचं आईला कॉल करत आहे आणि मग भाजीचं घेऊया. एक पालक देऊन देत तिनं शॉल घेतली होती जम्मूवरून कटरावरून. तर ही शॉल आता हे आजीला देणार आहे. माझं शूटच नाही झालं, मी विसरलेच होते. तर ही शॉल बघा किती सुंदर शॉल आहे. आजीसाठी मी गिफ्ट आणली होती बर्थडेसाठी. तर हे आता जाणार आहे आजीकडे, तर त्यांना गिफ्ट देणार आहे. बघा मग काय, आजीचा बर्थडे नव्हता का? आजीच्या बर्थडेसाठी घेतली होती शॉल गाईस. तर बघा किती सुंदर आहे वर्क बघा. तर आजीला ही गिफ्ट देणार आहे आणि तिथून व्हिडिओ काढा ना. हा गाईस बघा किती छान आहे. व्हिडिओ काढा ना आजीचा बरं का. आता भाजीपाला घेऊन मी घरी आली आणि हे चालले आजीकडे. हो लवकर चला गाईज आता भाजीपाला आणलेला. बाय, या लवकर, हळू जा. तर मित्रांनो भाजीपाला आणलेला आहे. तर हा निवडत आता मी लाईव्ह करणार आहे. बढिया. शॉल आवडली तुला? ती म्हणे व्हिडिओ काढून आण म्हणे आजीचा. तर मित्रांनो पहिला माइलस्टोन अचीव झालेला आहे. आपले 1000 सबस्क्रायबर लवकरच कंप्लीट होणार आहे. 1000 सबस्क्रायबर झाल्यावर दुसरा माइलस्टोन आहे. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे दुसरा माइलस्टोन काय आहे. तो खूप कठीण आहे. तर आय होप की तुम्ही मला सपोर्ट कराल. तर मित्रांनो व्लॉग चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा. बाय.